नमस्कार. आजचा हा व्लॉग माझ्या चॅनलवरचा पहिलाच व्लॉग आहे आणि हा व्लॉग माझ्या बर्थडे विशेष मी शूट करते आहे. आज माझा बर्थडे आणि मी बर्थडेला फुल डे काय करते हे मी तुमच्यासोबत शेअर करते. तर सर्वांचा असा गैरसमज असतो की नवरा बायको दोघंच जर बाहेर राहत आहेत, सेपरेट राहत आहेत, तर त्या बाईला काहीच काम नसतं. तर हा गैरसमज दूर करण्यासाठी मी स्पेशली हा व्लॉग शूट करते आहे. तर सकाळी उठल्यापासून जे कामाला लागते मी, तर माझे संध्याकाळपर्यंत कसे कामं चालू असतात हे तुम्हाला आज वास्तविक बघायला मिळेल. सकाळी उठल्यानंतर स्वच्छता करणे, अंगण झाडणे, अंगण झाडल्यानंतर धुणे, गाडी धुणे, मागचं अंगण झाडणे, या स्वच्छतेच्या कामांपासून माझ्या दिवसाची सुरुवात होते. त्यानंतर बाहेरचं आवरल्यानंतर घरात यायचं आणि घरातलं सगळं काही घर झाडणं, घरामधले जेवढाही केरकचरा असेल तो पूर्ण केरकचरा काढणं आणि जेव्हा पण आम्ही रात्री म्हणजे दुकान क्लोज करून जेव्हा घरी येतो, तर आम्हाला खूप उशीर होतो घरी यायला. घरी आल्यानंतर स्वयंपाक वगैरे करायचा असतो. तर रात्रीचे काही कामं पेंडिंग असतात, जसं की वाळलेल्या कपड्यांच्या घड्या घालणे किंवा हे असे काही किरकोळ कामं पेंडिंग असतात, तर तेही मी सकाळी करते. मग कपड्यांच्या घड्या घालून दोघांचे कपडे सेपरेट करणे, सेपरेटली ते ठेवणे, त्याच्यानंतर बेडरूम व्यवस्थित आवरणं, असे बरेचसे बारीक-निरीक कामं चालूच असतात. तर आज आवरता-आवरता असं जाणवलं, की घरात खूपच जास्त ब्लँकेट झालेत. त्याच्यामुळे त्या ब्लँकेटांची आज विल्हेवाट लावूनच टाकली. ते कॉटमध्ये ठेवून दिले व्यवस्थित आणि बेडरूमही व्यवस्थित स्वच्छ आवरून घेतला आणि सतत हाताखाली लागणारी गोष्ट म्हणजे पिशव्या. तर घरात पिशव्या सापडत नाही वेळेवरती. त्याच्यामुळे त्या पिशव्यांची एक व्यवस्थित साठवण केली आणि मग बेडरूम स्वच्छ केला. बेडरूम स्वच्छ केल्यानंतर कळलं, की माझे केस जरा जास्तच गळत आहे, कारण इथे कचऱ्याच्या ऐवजी केसराच जास्त निघाला आहे. त्यानंतर टॉयलेट, बाथरूम स्वच्छ धुवून घेतलं. हे धुणं खूप गरजेचं आहे. रोजच्या रोज क्लीन करावंच लागतं आणि हे असं नाही आहे, की फक्त व्हिडिओ शूट करण्यासाठी मी हे सगळे कामं करते. तर हे मला डेली करावेच लागतात. आणि उरला प्रश्न कपडे धुण्याचा. तर कपडे पण माझ्याकडे मशीन आहे, वॉशिंग मशीन आहे. पण माझ्या हसबंडचे जे कपडे असतात ते दुकानावरचे आमच्या कामाचे कपडे असतात, तर ते खूप जास्त मळालेले असतात. तर मशीन पण बिचारा म्हणतो, माझा एवढं पण जीव घेऊ नका. त्याच्यामुळे ते रात्रभर भिजवून मला सकाळी त्याला व्यवस्थित ब्रशने त्यांचे डाग काढावे लागतात आणि मग त्यानंतर ते मशीनला लावावे लागतात. मग मशीन काय काम करतंय? फक्त कपड्यांना एक घसरा देतंय, पिळतंय आणि वाळवतंय. एवढ्या कामासाठीच फक्त मशीन वापरलं जातं. बाकी कपड्यांचा मळ वगैरे काढणं सगळं मी हातानेच करते. त्यानंतर माझी स्वतःची तयारी, अंघोळ वगैरे झाल्यानंतर आपलं स्किन केअर रेग्युलर रूटीनमध्ये ते करून झाल्यानंतर सगळं आपलं किचनचं आवरायला सुरुवात करायची. किचनचं रात्रीचे भांडे आधी मांडणीला व्यवस्थित लावून द्यायचे. त्यानंतर धनींसाठी छानपैकी नाश्ता बनवायचा. नाश्ता बनवून त्यांना डब्यामध्ये देऊन आणि त्यांना दुकानावरती काढून द्यावं लागतं. ते एकदा दुकानावर गेले की मग मी स्वयंपाक वगैरे करून आणि बाकीचे उरलेले घरातले कामं करून त्यानंतर मी दुकानावर जाते. माझ्या आधी ते जातात. मग सकाळी सकाळी उसळ बनवली. त्यांना नाश्त्याला उसळ फ्राय केली आणि त्यांना नाश्ता करायला देऊन दिला दुकानावरती. ते दुकानावरच नाश्ता करतात मुलांबरोबर. आणि नंतर पीठ वगैरे मळून ठेवलं. पीठ भिजेपर्यंत स्वतःच्याही पोटपाण्याचा विचार थोडा करावा लागतो. त्यामुळे मग स्वतःच्या नाश्त्याचं बघितलं. सकाळी सकाळी रात्रीचा पुलाव होता तोही गरम केला, किवी कापून घेतला आणि त्यांच्यासाठी फ्राय केलेली उसळही थोडीशी घेतली. मग नाश्ता केला. बर्थडे होता तर आलेल्या मेसेजेसचा, कॉल्सचा नाश्ता करता करता सर्वांना रिप्लाय दिले. ज्यांचे कॉल आले होते त्यांना कॉल पण केले. रात्री 12 वाजता कट केलेला हा केक म्हणजे हसबंडने आणलेला पेस्ट्री. मग ही आम्ही म्हटलं आता काय करायची ना, मग खाऊन घेतली नाश्त्याबरोबर ती पण. मग लागले स्वयंपाकाला. त्याच्यानंतर भाजी बनवली. भाजी बनवून झाली, पोळ्यांना सुरुवात केली. आता कितीही मेंबर जरी असले जेवायला, तरी पण भाजी करणं, पोळ्या करणं, भात करणं, नाश्ता करणं हे सगळं असतंच. याच्यासोबत याचे भांडे पण निघतातच. असं नाही आहे की तुम्ही 2 जण राहतात त्याच्यामुळे तुमच्या घरात स्वयंपाकाचे फक्त 2च भांडे निघणार आहेत. तर स्वयंपाक जेवढा पण तुम्ही कितीही स्वयंपाक करा, पण पोळपाट लाटणं, तवा, कढई, परात, सांडशी हे सगळे या सगळ्या गोष्टी असतातच धुवायला, स्वच्छ करण्यासाठी. त्याच्यानंतर केस मोकळे सोडून दिले, ओले होते तर मग म्हटलं वाळून जातील बाकीचं आवरेपर्यंत. मग तोपर्यंत मशीनने त्याचं काम केलं. मग कपडे वाळत टाकलं. वाळत टाकून झाल्यानंतर पुन्हा घरात
घरात आले मग सर्व जो पण ओला कचरा होता तो सेपरेट केला. भांडे घेतले घासायला. एवढे भांडे माझे रेग्युलर स्वयंपाकाचे निघतात, तरी पण मी साईड बाय साईड थोडे थोडे भांडे घासतच असते, म्हणजे पूर्णच एक वेळ साचू देत नाही. तर हे फक्त स्वयंपाकाचे भांडे, जेवणाचे वेगळे असतात. मग आता हे स्वच्छ करून घेतले. हे धुतल्यानंतर माझं किचन वॉश करायला मोकळा होऊन जातो. एकदा भांडे आवरले गेले की आपण किचन व्यवस्थित स्वच्छ करू शकतो. आणि हे सगळं स्वच्छ करूनच जावं लागतं, कारण संध्याकाळी जेव्हा दुकानावरून घरी येते तेव्हा कॅपॅसिटी उरत नाही की मी घरी आल्यानंतर पुन्हा काही स्वच्छता करावी असं. मग घरी आल्यानंतर फक्त स्वयंपाक करणं आणि स्वयंपाकाचे भांडे आवरून, जेवणाचे भांडे आवरून झोपून घेणं एवढंच. आणि सकाळचं जर संध्याकाळसाठी साचून ठेवलं तर काम डबल होऊन जातं आणि खूप त्या कामाचं इरिटेशन पण होतं, करूशी वाटत नाही, कंटाळाही येतो. आणि ते तसेच भांडे जर संध्याकाळी गेल्यानंतर बघितले सकाळचे भांडे की आणखी आळस भरतो शरीरामध्ये. त्याच्यामुळे ते तिथल्या तिथे वेळच्या वेळी क्लीन झालेले कधीही बेटरच असतं. त्यानंतर किचनही स्वच्छ करावा लागतो. एकदा स्वयंपाक झाल्यानंतर किचन इतका खराब होतो की त्याच्याकडे बघितलंही जात नाही. त्यामुळे तोही वेळच्या वेळी स्वच्छ केलेला चांगलाच. नाहीतर परत आपल्या घरामध्ये झुरळ मुंगी सारखे जे कीटक येतात ते यामुळेच येतात की आपण किचन वगैरे स्वच्छ करत नाही आणि त्यांच्यासाठी खाद्य सोडून जातो. त्यामुळे किचन स्वच्छ करायचं म्हणजे कीटकांचा काही प्रॉब्लेम येत नाही. त्यानंतर गॅसच्या जाळ्या वगैरे त्या पण घासून टाकायच्या, साईड बाय साईड त्या पण घासल्या जातात. असं हे सगळं किचनची पूर्ण स्वच्छता ही करावी लागते. आणि सर्वांना वाटतं की काही नाही, स्वयंपाक केला म्हणजे काय, 2 जणांचा स्वयंपाक करायला कितीसा तरी वेळ लागतो. या किचनजवळच उभं राहिल्यावरती 2.5-3 तास कुठे निघून जातात ते पण समजत नाही. आणि मग आता माझं घर एक बेडरूम आहे, एक हॉल आहे, एक किचन आहे. तर एवढं सगळं पुसावं पण लागतं, फक्त झाडावंच नाही लागत. रोजच्या रोज पुसावं लागतं. रोड फ्रंटला घर आहे, त्याच्यामुळे जशा जशा गाड्या येतात जातात तशी घरामध्ये धूळ पण येत जाते. त्याच्यामुळे रोजच्या रोज जर फरची स्वच्छ केली नाही तर धूळ साचून राहते फरचीवरती. त्यामुळे डेली फरचीसुद्धा क्लीन करणं तेवढंच गरजेचं आहे माझ्यासाठी आणि ते करावंच लागतं, नाही तर घरात आल्यानंतर पायाला धूळ जाणवते. ठीक आहे. एवढे सगळे कामं घरात असताना सुद्धा जे बाहेरून दुनिया बघतात त्यांना असं वाटतं की नाही बाबा यांचं काय नाही, हे खूप मजेत आहे. तर डब्बा वगैरे पॅक करून आता ही दुकानावर जायची तयारी आहे. दुकानावर निघायचं, घरचं सगळं आवरून आता मी दुकानावर निघालेली. आता वाजलेत 2, साधारण 1:30-2 वाजलेत. आणि इथे धनींचं चाललं होतं कुठेतरी जायचा प्लॅन, पण तेवढंच सासूबाईंचा कॉल आला, मग ते जरा झालं कॅन्सल. मग आता चालल्या होत्या गप्पा ते दोघांच्या, मी ऐकत होती. झालं. त्यानंतर संध्याकाळ झाली, संध्याकाळचं पण गिऱ्हाईक होतं. मग आम्ही रात्री निघालो. आज बर्थडे म्हणून निघालो डिनरसाठी. तसं जायचं प्लॅन होतं मूव्हीला, पण गिऱ्हाईक बराच वेळ चाललं त्याच्यामुळे मूव्ही कॅन्सल झाली. मग SK बिर्याणीला आलो आम्ही गोविंदनगरला. गोविंदनगरला आल्यानंतर इथे म्हणजे आम्ही बरेचसे हॉटेल्स शोधले. त्याच्यामध्ये मग व्हेज खायचं की नॉनव्हेज खायचं या कन्फ्युजनमध्ये या बिर्याणी हाऊसला थांबलो. आणि इथे आल्यानंतर कळलं की इथे बिर्याणीच नाही, इथे वेगळे वेगळे अजून प्रकार आहेत. मग बिर्याणी प्लस हे काही टिक्का वगैरे घेतल्यानंतर जेव्हा आम्ही बाहेर आलो तेव्हा आम्ही बघितलं की बिर्याणी शॉप तर क्लोज झालं आहे. म्हणजे आम्हाला मागच्या दरवाजाने त्यांनी काढलं, इतका उशीर आम्हाला जेवायला झाला होता. आणि लास्ट आम्ही आमच्या दिवसाची एंडिंग मस्त अशा छान पानाने केली आणि दिवस आमचा संपवला. बर्थडे झाला.